इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. जिल्ह्यातील पवनचक्की प्रकल्पांना लक्ष्य करून तांब्याच्या तारा व अन्य साहित्य चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून या कारवाईत 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींकडून तब्बल 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दरोडा व चोरीचे 8 गुन्हे उघडकीस आले आहेत. 7 एप्रिल 2026 रोजी बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरे गव्हाण शिवारात पवनचक्की प्रकल्पावर दरोड्याची गंभीर घटना घडली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार 16 एप्रिल रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार आणि त्यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ढोकी कळंब या रोडवरील गोविंदपूर पाटी येथे सापळा रचून 5 संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी मेंढा, उमरे गव्हाण, विकुंद्रा, गंधोरा, कन्हेरवाडी, वाशी परिसरात पवनचक्कीचे साहित्य चोरी केल्याची कबुली दिली. चोरी करताना सुरक्षा रक्षकांना धमकावण्यासाठी मारहाण केल्याचेही त्यांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सुनील शिंदे ढोकी, लखन बापू पवार उपळा, सिद्धराम पोपट पवार वरुडा, उद्धव बापू शिंदे राहणार बावी, विक्रम लक्ष्मण पवार राहणार खामकरवाडी अशी आहेत. त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम, तांब्याच्या तारा, 2 महिंद्रा स्कॉर्पिओ, 1 बलेरो असे वाहन असा एकूण 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमनाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इच पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार आणि त्यांच्या पथकाने पार पाडली.